नमस्कार मंडळी, आज आपण अतिशय हेल्दी असा ओट्सचा डोसा बनवणार आहोत। अगदी झटपट हा डोसा बनवून तयार होतो आणि खायलाही तितका स्वादिष्ट लागतो। तेव्हा तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर हा ओट्सचा डोसा बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी ओट्स घेतले आहेत। त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून हे ओट्स आपल्याला 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायचे आहे। तर 15 ते 20 मिनिटं झालेली आहे। इथे आपले ओट्स व्यवस्थित भिजून तयार आहे। आता हे ओट्स आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असे वाटून घ्यायचे आहे। तर यातले काही ओट्स मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आहे। आता यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या, एक बारीक चिरलेला कांदा, थोडासा आल्याचा तुकडा व 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घातल्या आहेत। आता हे सर्व आपण मिक्सरला बारीकसर असं रवाळ वाटून घेणार आहोत। तर सर्व ओट्स आपण इथे मिक्सरला बारीक वाटून घेतले आहे। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता। अगदी घट्टही नाही ठेवायचं आणि खूप पातळ देखील हे बॅटर नाही करायचं। तर इथे आपलं डोशाचं बॅटर तयार आहे। चला आता आपण डोसे बनवून घेऊया। तर डोसा बनवण्यासाठी इथे एक तवा गरम करून घेतला आहे। त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून झालं की पळीच्या साहाय्याने आपल्याला हे डोसा बॅटर तव्यावर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या डोश्याला किती छान अशी जाळी आली आहे। यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचा सोडा किंवा इनो काहीही वापरायचं नाही आहे। एका साईडने मस्त कुरकुरीत भाजला की दुसऱ्या साईडने पलटी करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटात हा डोसा बनून तयार आहे। तर मस्त कुरकुरीत आणि पौष्टिक असा ओट्सचा डोसा बनवून इथे आपला तयार आहे। शेंगदाण्याच्या किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत याला सर्व करायचं आहे। खूप छान लागतो। तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता किंवा नाश्त्यालाही बनवून खाऊ शकता। अतिशय टेस्टी आणि पौष्टिक असा हा डोसा आहे। तेव्हा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।